मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत। नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचं लोकार्पण होणार आहे। अतिदुर्गम गट्टा वांगेतुरी भागामध्ये रस्ता आणि पुलाचं लोकार्पण होणार आहे। गट्टा वांगेतुरी भागामध्ये पहिल्यांदाच बस सेवा मिळणार आहे। दुर्गम पोलीस मदत केंद्रावरती पोलीस सुरक्षा दल आणि जवानांसह संवाद देखील साधला जाईल। तर कोणसरी इथं पोलाद प्रकल्पाच्या नव्या टप्प्याचं लोकार्पण केलं जाईल। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काही माओवादी शरणागती देखील पत्करणार आहेत। अत्यंत वरिष्ठ माओवादी कमांडर शरणागती पत्करणार असल्याची माहिती मिळते आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। रजत, आजचा मुख्यमंत्र्यांचा गडचिरोलीचा दौरा कसा असेल आणि कोणकोणत्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तो महत्त्वाचा ठरेल? नक्कीच आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करत आहे। खरं पाहिलं तर देवेंद्र फडणवीस नेहमीच म्हणतात की गडचिरोली महाराष्ट्राचा अखेरचा जिल्हा नाही आहे, तर तो पहिला जिल्हा आहे, महाराष्ट्राचा प्रवेशद्वार आहे। आणि त्याच अनुषंगाने आज जेव्हा मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्याचा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दौरा करत आहे, तर अत्यंत काही महत्त्वाचे जे प्रकल्प आहेत त्यांचा लोकार्पण होत आहे। अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचं भूमिपूजन होत आहे। सर्वात महत्त्वाचा म्हणजे अत्यंत जे दुर्गम क्षेत्र आहे आणि मागास समजला जाणारा नक्षल प्रभावित भाग आहे वांगेतुरी परिसर, त्या परिसरामध्ये एका नव्या पुलाचा नव्या रस्त्याचा लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। आणि सोबतच त्या ठिकाणी पहिल्यांदाच बस सेवा जी आहे ती सुरू केली जाणार आहे। त्यामुळे एक त्या भागातील लोकांना एक नवीन गिफ्ट जो आहे नवीन वर्षाचा तो आज मिळणार आहे। सोबतच कोणसरी येथे लॉयड मेटल्स अँड एनर्जीचा जो मोठा पोलाद प्रकल्प उभारला जात आहे त्याच्या नवीन टप्प्याचा लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। खरं पाहिलं तर मोठ्या उद्योगाच्या श्रेणीमध्ये हा गडचिरोली जिल्ह्यातील एक पहिला उद्योग मानला जात आहे। त्यामुळे औद्योगिक दृष्टिकोनातूनही गडचिरोलीमध्ये आजपासून विकासाची एक नवी मुहूर्तमेढ होत आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। आणि गडचिरोली जिल्हा नक्षल प्रभावित मानला जातो आणि त्याच अनुषंगाने आज गडचिरोलीमध्ये अनेक मोठे जे नक्षल कमांडर्स आहेत, दक्षिण गडचिरोली ज्या भागामध्ये आता नक्षल चळवळ काही मर्यादित क्षेत्रापुरती कायम राहिलेली आहे, त्या भागातील काही महत्त्वाचे नक्षल कमांडर जे आहेत ते आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पोलिसांसमोर कायद्यासमोर शरणागती पत्करणार आहे। त्यामुळे गडचिरोलीमधून येणाऱ्या काळामध्ये जर नक्षलवाद संपवायचा असेल तर आजचा दिवस त्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा गडचिरोलीत पोहोचत आहेत तेव्हा अनेक गोष्टी जी आहेत ते गडचिरोलीला आज मिळणार आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भातले अपडेट रजत तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।